नमस्कार. अध्याय 5 भाग 2. नामदेवांप्रमाणेच भागीरथीमध्ये सापडलेला कबीर हा राम नामाचा जप करत होता. तो मोठा होऊन त्याचे लग्न झाले, तरीही त्याचा राम नामाचा छंद सुटत नव्हता. पर्यायी त्याचीही परिस्थिती हालाकीची बनली होती. त्याच्या माता जबरदस्तीने त्याला शेला विणावयास बसविले, परंतु तो रामभक्तीत लीन होऊन आपली नेत्रपाकी झाकून मनात रामाचे चिंतन करीत. शेवटी आपली माता आपल्याला मारेल या भीतीने कबीराने शेला विणावयास घेतला. तरीही पुन्हा पुन्हा तो रामस्मरणात लीन होत होता. हे पाहून शेवटी प्रभू रामचंद्रांनी तो शेला विणायास घेतला आणि त्यांनी शेला विणून पूर्ण करत आणल्यानंतर कबीर विदेह स्थितीतून देहावस्थेत आला. तेव्हा आपल्यासाठी भगवंताला कष्ट पडले याचे त्याला दुःख झाले आणि लगबगीने तोही प्रभू रामांबरोबर शेला विणू लागला. लोकांनी पाहिले की हे दोघे मिळून शेला विणत आहेत. शेला विणून झाल्यानंतर कबीर स्वगृही परतला आणि मातेस शेला दाखवला. हे पाहून माता आनंदित झाली आणि दुसऱ्या दिवशी अट्टहासाने कबीराला काशीच्या अर्थात वाराणसीच्या बाजारात शेला विकावयास पाठविले. कबीर बाजारात गेला, परंतु त्याच्या शेलास गिराईक मिळेना. ज्याची दृष्टी त्या शेल्यावर पडत होती त्या प्रत्येकाला तो अमूल्य किमतीचा वाटत होता आणि ये तो आपने बस की बात नाही असे म्हणून पदरी या शेल्याच्या किमतीचे मूल्य आपणाकडे नाही असा विचार करून लहान गिरायकांपासून मोठमोठे सावकारही बाजारातून निघून जात होते. असे करता करता संध्याकाळ झाली. कबीराने रामस्मरणातून भानावर येऊन आपल्या सभोवर पाहिले. तो बाजारातील सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले होते. आता घरी गेल्यावर माता आपणास मारेल या विचाराने ते अस्वस्थ झाले. तेव्हा त्यांना एक ओसाड घर दिसले आणि उदास होऊन ते त्या जाऊन बसले. आता पुढे तेवी उदास होऊनी कबीर भक्त ओस घरात बैसला, तेजुनी सकळ कर्मास. संन्यासी होती परमहंस, तेवी संसारी होऊन उदास ओस घरात बैसला. ऐशा परी तो विष्णुदास, प्रवेशलासे घर ओस. निष्ठा देखुनी जगन्निवास, सत्व पाहावयास पातला. अतिवृद्ध होऊनी ब्राह्मण, वस्त्र नेसला फाटके जीर्ण. ही व सुटले अति दारुण, पौष माघा सारखे. कबीराचे पहावया उदारपण, म्हणून कापत असे जगत जीवन. करीत बैसला होता भजन, तो पातला ब्राह्मण तया ठाई. हरिश्चंद्र राया पासी त्वरित, शाळावया पातल्या गादी सुत. की श्रियाळा पासी कैलासनाथ, होऊनी अतिथी पातला. अंबरीशाचे सत्व ऐकोनी, छळावयासी पातळे दुर्वास मुनी. की बळीचे सत्व पहावया नाही, वामन होऊनी देव आले. तयारीती तोची ब्राह्मण, कबीरासी बोले दीनवदन. म्हातारामी अनाथ दीन, वस्त्राविन पिढी लोकी. तू विष्णू भक्त अति उदार, शीतकाळ पडिला थोर. काही वस्त्र असेल तर द्यावे सत्वर मज लागी. ऐसे म्हणता वैकुंठवासी, कबीर विचारी निज मानसी. नाही म्हणता ब्राह्मणासी, हानी सत्वासी होईल. मग अर्धशेला फाडोनी सत्वर, ब्राह्मणासी देत कबीर. सप्रेम भजन निर्धार.
करिता झाला ते धवा, वस्त्र पांघरून चक्रपाणी, बाहेर आले ते एक क्षणी. विचार करीती निज मानसी, मागुती जाऊनी पाहावे. ऐसे बोलोनी शारंगधर, मलंग वेशे झाला फकीर. माता शोभती जटाभार, चरणी तोड रगारमणी. हाती तसबीर घेऊनी माळ, डोळे आरक्त केले विशाळ. सत्व पहावया घननिळ, चाले तत्काळ अतिवेगे. सुवर्ण मलिन देखता दृष्टी, पहावया घेती कसवटी. ही श्रमित नाणे असेल पोटी, सुलाख टोचिती निजबळे. किंवा अमूल्य हिरा देखो न, त्यावरी परीक्षक मारिती घन. देवी कबीराचे पहावया मन, फकीर होऊन देव आले. अट्टहास करुणी देख, उभा ठाकुनी मारिली हाक. बोरासी म्हणे वस्त्र एक, द्यावे त्वरित आम्हासी. खुदा निराकार निर्गुण, तुझ नाही त्याची आठवण. तयासी सोडोनी राम भजन, किमर्थ येथे करीतोसी. ऐसी ऐकोनी या वाणी, कबीर बोले मंजुळ वचनी. म्हणे निराकार सगुण दोन्ही, अभिन्नपणे असते की. तूप थिजले का विघुरले, परी घृतपणा नाही मुकले. की अलंकार करिता सुवर्ण भले, नाही मुकले निज तेजा. तेवी अव्यक्त जे का विनाश, ते चाले आकारास. भक्त कार्यासी जगन्निवास, सगुण वेश धरियेला. ऐसे बोलता वैष्णववीर, मागुती काय बोले फकीर. काही वस्त्र असेल जर, द्यावे सत्वर मज लागी. अर्धशेला होता उरला, तो वेगे काढून त्यास दिधला. उपाधी रहित होऊनी बैसला, फकीर गेला झडकरी. सरोनी गेली या वर्षा काळ, आकाश जैसे दिसे निर्मळ. की डांक गाळीताच तत्काळ, दिसे सौज्वळ कांचन. मैलागिरी भुजंग सोडिला, की चंद्रमा राहूने उगळिला. तेवी उपाधी रहित भला, कबीर बैसला भजना. की गंगेचा ओ हटलिया पूर, दिसे जैसे निर्मळ नीर. की समुद्रातून काढिला मंदार चळ, राहिली खळखळ तयाची. तेवी ग्राहिक नये शेल्यासी, मनोनी चिंता होती मानसी. ते निरसली म्हणून उल्हासी, कबीर मानसी संतोषला. या परी करुणी समाधान, करीत पैसला श्रीराम भजन. ऐसे ऐकुनी जगत जीवन, काय करीतो ते ऐका. ब्राह्मण वेशे ऋषिकेशी, गेला कबीराचे घरासी. बोलावून त्याचे मातेसी, वृत्तांत तेसी सांगत. म्हणे कबीर पैसला बाजारासी, गिराईके पुस्ती शेल्यासी. परी तो उत्तर नेदीच त्यासी. मौन वाचीशी धरियले, उदंड आले घेणार. परी त्यासी नेदी प्रत्युत्तर, ध्यानात आणून सीतावर. भजन साचार करीतसे, बाजार अवघा ओसरला. मग एक ब्राह्मण बोलाविला, अर्धशेला फाडूनी त्याला. त्याने दिदला जननीये, शेष राहिले जे अंबर. मग बोलाविला एक फकीर, अर्धशेला सत्वर दिदला साचार तयासी. ओस घरी पाहून एकांत, भजन करीत बैसला तेत. दुरून देखिला म्या वृत्तांत, आलो त्वरित सांगावया. माझे मनीचा भाव पूर्ण, की तुमचे असावे कल्याण. परी कबीर संसारात मनन घालीच जननीये. ऐसे बोलता वैकुंठवासी, ऐकोन क्रोध आला मातेसी. म्हणे आता येईल मंदिरासी, ताडीन तयासी निज करे.
ऐकोनी बोले मनमोहन, तो ग्रही लवकर न यायची जाण, वृश्चिका अन्याय करिता पूर्ण, बैसे लपून अनाठाई, तो बैसला असे एकांती, चाल दाखवितो तुझ प्रती, वृद्धेसी धरून या हाती, चाले श्रीपती येवला आहे, सत्वर आली दोघे जण, जेथे कबीर करीत स्मरण, वृद्धेसी दाखवी दुरण, जगत जीवन ते धवा, बैसला होता जे सदनी, तेथे रामनामाची निघे ध्वनी, जैसा नारदे अनुष्ठानी, वाल्मिक मुनी बैसविला, की अशोकवनी बैसली सीता, सप्रेमे भजे रघुनाथा, की जटायू रावणे गांजिता, राम भजन करीत असे, कबीर बैसला तैशा रीती, ध्यानात आणुनी श्रीराम मूर्ती, मुखे गात राम कीर्ती, विधेय स्थिती होऊनी, सांडोनिया मानापमान, सांडोनी लौकिक अभिमान, सांडूनी इंद्रियाचे विषय ध्यान, करी कीर्तन निजमुखी, ते माता आली सदनात, दुरून दाखवे वैकुंठनाथ, आपण बाहेर राहून त्वरित, पाहे कौतुक भक्ताचे, माता म्हणे कबीराला, शेला आणूनी दावी मजला, नाही तरी ये वेळा, शिक्षा करीन तुझ लागी, तो नेदीच प्रत्युत्तर, राम भजनी मन जाहले स्थिर, माता आणि द्विजवर आली हे साचार कळेना, नामरूपी जडले चित्त, म्हणून जाहला देहातीत, माता होऊन क्रोधयुक्त, काय बोलत निज पुत्रा, तू मैदपणे येत भजन करीसी प्रेमयुक्त, हे ऐकुनी वैकुंठनाथ, उद्देशी बोलत ते धवा, तू अपशब्द बोलसी होटी, परी माया येत असे तुझे पोटी, आता हाती घेऊन शिंपटी, शिक्षा करी पुत्रासी, ऐकोनी कबीराची माया, म्हणे काही न दिसे मारावया, देवे शिंपटी काढून या, तिचे हाती दिधली, सक्रोध होऊन ते अवसरी, मारी कबीराचे पाठीवरी, तव तो नाही देहावरी, राम भजनी विरटला, कौतुक वर्तले ते अवसरी, ते परिसावे भक्त चतुरी, मारिता कबीराचे पाठीवरी, बाहेर श्रीहरी कापता, म्हणे तू मारित असे निज बाळा, ते माझे पाठीवरी आले वळ, आता पुरे हो तत्काळ, ऐसे घननिळ बोलिला, जैसे मुळी लागता कुठार धार, वृक्ष कापत असे थरथरा, तेवी शिक्षा करिता भक्त कबीरा, जगद उद्धारा झाले की दुर्जने गांजिता बाळकासी, तै दुःख झळंबे निजमायेसी, तेवी शिंपटी मारिता कबीरासी, ऋषिकेशी कापत, नातरी सैन्य आटता सकळ, राजा होत असे व्याकुळ, तेवी गांजिता भक्त प्रेमळ, दीनदयाळ कापत, की पाडस पडलिया फासी, ते व्यथा वाटे हरिणीसी, तेवी गांजिता निज भक्तासी, ऋषिकेशी घाबरले, की समुद्र देखोनी अगस्तीसी, भये कापे निज मानसी, तेवी मातेने मारिता कबीरासी, वैकुंठवासी घाबरले, मग म्हणे रुक्मिणी कांत, आता पुरे करी ओ मात, ऐसे म्हणून अनंत, काय बोलत ते धवा, म्हणे मी छळावयासी गेलो बळीते, तव द्वारपाळची झालो तेथे, तेवी माझे कपट मज भोवते, आले निरुते फळासी, उदंड भाविक भक्त थोर, परी कोणी दिधला नाही मार, मजहुनी वरिष्ठ भक्त कबीर,
कळेल साचार ए काळी, मग म्हणे सीतारमण, यासी रूप दावावे सगुण, ब्राह्मण वेशे केले छळन, याच कारणे कळेना. विप्रवेश तत्काळ टाकुनी, हाती घेतले धनुष्यबाण, मुकुट विराजे दैदप्यमान, आकर्ण नयन विराजती, कर्णी कुंडले अति सौज्वळ, हृदय विशाळ मजची वळ, कंठी कौस्तुभ अति निर्मळ, शोभे माळ वैजयंती, कासे कसिला पितांबर, चरणी नुपुरे वाकी तोडर, सीते सहित जानकीवर, प्रकट झाले ते दवा, कबीर नेत्र पाहे उघडोनी, तो कोटी उगवले वाराणसी, ऐसे रूप देखता नयनी, मिठी चरणी घातली, मग म्हणे वैकुंठवासी, तू उतरलासी माझी कशी. आता मी न विसंबे तुझशी, जेवी बाळकासी निजमाय, सुलाखनी टोचून नाणे, गाठीसी बांधिती सज्ञान, की अमूल्य हिऱ्यासी मारुनी घन, भांडार घरी ठेविती, तेवी तुझ लावी कसवटी, आता ठेवीन हृदय संपुटी, सदा पाहेन कृपादृष्टी, ऐसे जग जेठी बोलिला, कबीराचे मातेसी जगत जीवन, सप्रेमे देत लिंगन, म्हणे तुझे भाग्य मज कारण न वर्णवेची सर्वथा, ऐसे म्हणता ऋषिकेशी, हर्ष वाटला निजमायसी, कबीरास धरून पोटासी, क्षेमतयासी दिदले, म्हणे बा तुझ्या पुत्रपणे मज झाले श्रीराम दर्शन, मातेने कबीर हाती धरून गेली घेऊन निजग्रही, मग म्हणे श्री सीतारमण, माझे हृदय करी चिंतन, ऐसे म्हणून जगत जीवन, अदृश्य झाले ते दवा. अहो संत चरित्र ग्रंथ साचार, हेची मानस सरोवर, सभा किशोते भक्त चतुर, येती सत्वर पाठाया, मुक्ता फळ चारा पाहिजे जास, ते बैसती येथे राजहंस, अभक्त द्वेषी निंदती वायस, नाही विश्वास ज्यांचे चित्ती, ते तर खडेच खाती प्रीती, ज्यासी मुक्ता फळे न रुचती, तेवी अभक्ता न उपजे भक्ती, विकल्प धरिती मनात, परी ते असो आता सज्जनी, अवधान द्यावे मज लागुनी, जेवी बालक बोले बोबड्या वचनी, ऐकोनी जननी संतोषे, डोळसांचा माग ऐकुनी कानी, आंधळे चालती चाचपोनी, तेवी मी बोले आर्यवाणी, कृपे करुनी तुमच्या, तुम्हीच उजळोनी माझी मती, ग्रंथ वदवी तसा सप्रेम युक्ती, आरंभी नाव महिपती, लिहिले ग्रंथी निज कृपे, स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ, ऐकता तुष्टेल जगन्नाथ, प्रेमळ परिसोत भाविक भक्त, पंचमाध्याय गोड हा, श्रीकृष्णार्पण मस्तू. अध्याय 5, ओव्या 159. धन्यवाद.